गारपिटीनंतर शिवसेना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर तातडीने पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात येवती, पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि पिकांचं अतोनात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी आज प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. सरकारने लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत असा शब्द देत खासदार डॉक्टर वाघमारे यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला. नुकसानीची भीषणता आणि शेतकऱ्यांची व्यथा. येवती, पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. द्राक्ष बागा, केळी आणि इतर नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अनेक ठिकाणी गोठ्या आणि घरांची पडझड झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तातडीनं मदतीसाठी हालचाली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मोहोळ तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीची माहिती देत त्यांनी शासनाकडून तातडीनं मदतीची मागणी केली. उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि मंडल अधिकारी यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या, जेणेकरून एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. या दौऱ्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चरणराज चौरे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, भीम वाघमारे, दीपक पाटील यांच्यासह संबंधित कृषी अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी, शिवसैनिक आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचं नुकसान पाहून मन हेलावलंय. केवळ पंचनामे करून न थांबता नुकसान भरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पदरात पडेपर्यंत पाठपुरावा करेल. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच दिलासादायक निर्णय होईल, अशी माहिती डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, राज्यसभा खासदार यांनी दिली.